नमस्कार, मी मनीषाज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत। सकाळी मी फुल बाजारात मोगऱ्याचे गजरे घेण्यासाठी आले होते, तर गजरे कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगते। नाशिकमध्ये ना जी सराफ गल्ली आहे ना, तर त्या सराफ गल्लीमध्येच हा फुल बाजार असतो। तर खूप मोठा फुल बाजार असतो हा, आणि सर्व शेतकरी ना खूप सारे रंगबिरंगी फुलं, सर्व प्रकारचे फुलं इथे सकाळी ना ताजे फ्रेश मस्त विकायला घेऊन येतात। तर तुम्हाला सुट्टे पण मिळतील, माळा पण मिळतील, त्याचबरोबर म्हणजे किलोवर आपण मोगऱ्याचे, कुंदाचे, चांदणीचे फुलं घेऊ शकतो गजरे विणण्यासाठी, माळी विणण्यासाठी। शेवंतीचे तर सर्व प्रकारचे रंग असतात, खूप छान छान। जर कधी तुम्हाला वाटलं ना तर या बाजारात यायचं आणि सकाळच्याच वेळेस यायचं, म्हणजे एकदम ताजे फ्रेश फुलं मिळतात। तर तिथल्याच एका ताईकडे ना मी 14 गजरे घेतले मोगऱ्याचे, एकदम छान ताजे फ्रेश मला त्या ताईने दिले। आणि कुंदाचे पण घ्यायचे होते, तर मला, रेशमाला आणि सुनीता ताईंना म्हणजे माझ्या जावेला, आम्हाला तिघींना आहे ना मी कुंदाचे घेतले। शेवंतीच्या वेण्या पण होत्या छान छान एकदम फ्रेश, त्यामध्ये असे राणी कलरचे सुपारीची फुलं ओवलेले होते, खूप मस्त वेण्या होत्या। काल आहे ना ताईंचा फोन आला मला, माझ्या सासूबाईंचा, की तू आहे ना उद्या लवकर सकाळी पिंपळगावला ये, आपल्याला मार्गशीर्ष महिना लागलाय आता, तर सवाष्णींना जेव घालायचं आहे। आम्ही जेजूर तुळजापूर तिकडे जाऊन आलो ना, तर मग देव बनवल्यानंतर आहे ना घरी आल्यानंतर आपल्याला 7 सुवासिनींना जेव घालावं लागतं। तर मग त्यांना सगळं ओटीचं सामान वगैरे द्यावं लागतं आणि त्याबरोबर गजरे पण द्यावे लागतात। तर त्यामुळे त्यांनी मला हे गजरे आणायला लावले। तर मी एका टोपलीमध्ये ना गजरे ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिले, सकाळपर्यंत ते फ्रेश राहावे म्हणून। सकाळी लवकर उठले मी, कारण मला जायचं होतं, मिस्टर तिकडेच होते पिंपळगावला, त्यामुळे मला इथून बसने निघायचं होतं। मुलांचे टिफिन बनवायचे होते, त्यांची तयारी करून द्यायची होती आणि त्यांना शाळेला काढून द्यायचं होतं। तर केस धुतले मी, आंघोळ वगैरे झाली, मस्तपैकी चहा घेतला। अजून पण बाहेर उजाडलेलं नव्हतं। तर त्यांना आहे ना मी असे रव्याचे दिरडे देते किंवा उत्तप्पे म्हणू आपण त्याला। तर रवा भिजवायचा, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची कट करून टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी मस्त असे गोल दिरडे काढायचे। कमी गॅस करून आहे ना झाकण ठेवायचं, खरपूस भाजतात मस्त। भेंडी वगैरे मी त्यांना मस्त अशी क्रिस्पी क्रंची भेंडी आवडते, कुरकुरीत, तर तशी बनवली, पोळ्या वगैरे बनवल्या आणि झटपट त्यांचा टिफिन तयार केला आणि त्यांना शाळेला काढून दिलं। तर साडी वगैरे नेसून मी पण तयार झाले आणि निघाले। घरापासून रिक्षाने, त्यानंतर सिटी लिंकने मी सायखेड्यामध्ये आले, तिथून माझे मिस्टर मला घ्यायला येणार होते। तर नाशिकपासून पिंपळगाव आहे ना, निपाणी पिंपळगाव हे 30 किलोमीटर अंतरावर आहे। दिवाळीत पेरलेला गहू छानपैकी उतरून असा उभा राहिलेला होता। आमच्याकडे ना गहू, हरभरे, सोयाबीन हीच पिकं घेतली जातात जास्त, कारण पाण्याचं प्रमाण आहे ना हे जरा कमी आहे। ज्यांच्याकडे नदीवरनं पाईपलाईन केलेली आहे गोदावरी नदीवरून, तर ते शेतकरी ना बागायती पिकं घेतात।
ताई आहे ना टेबलवर तिथे दादांचा डब्बा भरत होत्या. रेशमाच्या पुरणपोळ्या होत आल्या होत्या. तर स्वयंपाक सर्व रेडी झालेला होता, कारण मला येता येता 9 वाजले होते, 9 साडेनऊ. तर सार, त्यानंतर हे गुळवणी म्हणतो आम्ही, जे पुरणपोळी बरोबर देतात ते. तर सर्व काही तयार होतं. ताईंनी छानपैकी बटाट्याचे भजे काढले. गावाकडं कसं असतं, बायकांना लवकर सकाळी शेतात निघून जावं लागतं कामाला, त्यामुळे मग लवकर जेवण करून बायका निघून जातात. मग सवाष्ण वगैरे जेवू घालायला बायका भेटत नाही. त्यामुळे त्यांनी ना पहाटे उठूनच सर्व स्वयंपाक आहे ना जवळजवळ उरकून घेतला होता. तर धुण्याचं थोडंसं काही काम बाकी होतं. तर ताई म्हणे गच्चीवर जाऊन तू राहिलेलं धुण्याचं काम आहे ना आटोपून घे आणि मग देवीला नैवेद्य पाणी ठेवून ये. हे देव आता आम्ही नवीन बनवले. देवांना माशी लागली म्हणजे ना नवीन देव बनवले जातात, किंवा जास्त दिवस झाले ना किंवा घरात लग्न कार्य काही निघालं ना की नवीन देव बनवले जातात. पण आम्ही खूप दिवस झाले देवच बनवलेले नव्हते, त्यामुळे देव बनवले. तर हे रेशमाने ना ओटीचं सर्व सामान आहे ना काढून ठेवलेलं इथे. तर पीस, त्यानंतर अक्षदा, त्यानंतर हळदी कुंकवाच्या कोयऱ्या, त्यानंतर पावडरचे डब्बे, जे काही ओटीला लागतं, खारका वगैरे, सुपारी, हळकुंड, सगळं काही तिने असं जमवून ठेवलं होतं. देवीचा नैवेद्य दाखवून नारळ फोडून मी घरी येत होते. तर आम्ही शेतात सोबत काम करत होतो. ताई मला भेटल्या, त्या मला चहा प्यायला बोलत होत्या. त्या कुठेतरी लग्नाला निघाल्या होत्या आणि त्यांना साडी पिन करायची होती. तर मी ती करून दिली आणि घरी आले. हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांनी मला, मी त्यांना. तर घरी आल्यानंतर ताटं वगैरे मी पटापट बनवू लागले, कारण आता पाहुणे यायला सुरुवात झाली. या माझ्या नणंदबाई आहेत, त्या आल्या. ह्या बोलतायत त्या छोट्या नणंदबाई आहेत. आता बायका यायची वेळ झाली होती, त्यामुळे मग बसण्यासाठी आसन वगैरे अंथरून सर्व तयारी आमची झाली होती. तर ह्या रेशमाची मम्मी आहे आणि तिची वहिनी आहे. तर त्या आल्या, त्यांना सुवासिनी जेवायला बोलवलं होतं आज आम्ही. तर सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही ओट्या वगैरे भरल्या. तर ह्या सर्व यातल्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत, हे शेतात आम्ही सोबत काम करतो आणि काही पाहुणे बोलवलेले होते. तर त्यांना सर्वांना मळ्यात जायची घाई होती, त्यामुळे आम्ही सर्व काही कार्यक्रम पटपट आटोपून घेतला आणि त्या प्रत्येकजण आपापल्या घरी गेल्या. कारण मला पण नाशिकला निघायचं होतं, कारण शौर्य शाळेतून येणार होते 3 वाजता. तर ह्या आमच्या आत्या आहेत, सर्वात छोट्या आत्या, त्या पण निघाल्या. तर भांडे वगैरे सगळं आटोपून मी पण निघाले. तर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेली नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.